नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणाने गेल्या 5 वर्षात अनेक राजकीय भूकंप पाहिले आहेत. पहाटेचा शपथविधी पाहिला, पक्षांची शकले होताना पाहिली आणि सत्तेची नवीन समीकरणही पाहिली. पण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो या सर्व भूकंपांचा मुख्य केंद्रबिंदू ठरू शकतो. तारीख आहे 12 फेब्रुवारी. ही केवळ एक तारीख नाही, तर हा एक असा मुहूर्त आहे जो ठरवेल की महाराष्ट्राच्या राजकारणात पवार नावाचं गारुड पुन्हा एकदा एकसंधपणे चालणार की नाही. अजित पवार यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे ती आता विलिनीकरणाच्या दिशेने वेगाने सरकत आहे. आजच्या या विशेष 15 मिनिटांच्या महाविश्लेषणात आपण सविस्तर पाहणार आहोत. आमदार सुनील शेळके यांच्या विधानाचे नेमके अर्थ काय आहेत, शरद पवारांच्या मनात नक्की काय चाललंय, आणि जर 12 फेब्रुवारीला विलिनीकरण झालं तर त्याचा भाजप, शिवसेना आणि सामान्य जनतेवर काय परिणाम होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण राजकारणाची ही इनसाइड स्टोरी तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. राजकारणात नेतृत्व हे धगधगत्या अग्नीसारखं असतं. अजित पवार हे त्या अग्नीचे प्रतीक होते. त्यांच्या धडाडीच्या निर्णयामुळे आणि प्रशासनावरील पकडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट त्यांच्या मागे उभा राहिला होता. पण बारामतीमधील त्या भीषण विमान अपघाताने केवळ एका नेत्याला हिरावून घेतलं नाही, तर त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या 40हून अधिक आमदारांच्या भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पण राजकारण हे केवळ पदावर चालत नाही, ते चाणाक्ष बुद्धीवर आणि जनमानसावर असलेल्या पकडीवर चालते. सुनेत्रा वहिनींना प्रशासकीय अनुभव कमी आहे आणि दुसरीकडे शरद पवार हे राजकारणाचे भीष्म पितामह मानले जातात. अशा परिस्थितीत अजितदादांच्या गटातील आमदारांना आता आपलं राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी पुन्हा एकदा साहेबांच्या छायेखाली जाणं हाच सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग वाटू लागला आहे. या संपूर्ण नाट्यात सर्वात मोठी खळबळ उडवून दिली आहे ती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी. सुनील शेळके हे केवळ आमदार नाहीत, तर ते अजितदादांच्या कोर टीम मधले अत्यंत महत्त्वाचे खेळाडू आहेत. त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की विलिनीकरणाची चर्चा कुठेही थांबलेली नाही, उलट ते होणारच आहे. आम्ही सगळे या निर्णयाबाबत सकारात्मक आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर राष्ट्रवादी पुन्हा एक झाली तर महायुतीमधील भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं काय होईल. भाजपसाठी हे विलिनीकरण अत्यंत धोक्याची घंटा ठरू शकतं, कारण भाजपची संपूर्ण रणनीती ही विरोधी पक्षांच्या फोडाफोडीवर आधारलेली होती. जर राष्ट्रवादी एक झाली तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपला जागा वाटपात मोठी माघार घ्यावी लागेल. शरद पवारांसारखा मोठा चेहरा जर पुन्हा एकदा ताकदीने मैदानात उतरला तर भाजपच्या अब की बार या घोषणेला मोठा सुरुंग लागू शकतो. केंद्रात मोदींची लाट असली तरी महाराष्ट्राच्या मातीत पवारांचं वलय आजही कायम आहे, हे भाजपच्या धुरीणांना चांगलंच ठाऊक आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अवस्था अधिक कठीण होऊ शकते. शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सध्या महायुतीत सत्तेचे वाटेकरी आहेत. जर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर सरकारमध्ये पवारांचं वजन प्रचंड वाढेल. अशावेळी एकनाथ शिंदेंना मिळणारी रसद आणि त्यांचं राजकीय महत्त्व कमी होण्याची दाट शक्यता आहे. धनुष्यबाण आणि घड्याळ यांच्यातील जागा वाटपाचा संघर्ष विलिनीकरणानंतर अधिक तीव्र होईल, कारण एकवटलेली राष्ट्रवादी आता जास्तीत जास्त जागांवर आपला दावा ठोकणार हे उघड आहे. या संपूर्ण प्रक्रियेत भाजप आणि शिंदे गट सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत, पण पडद्यामागे त्यांनीही आपली फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. जर पवारांची शक्ती वाढली तर भाजपला आपली रणनीती पूर्णपणे बदलावी लागेल. कदाचित महाराष्ट्रात पुन्हा एकदा नवे मित्र आणि जुने शत्रू असं चित्र पाहायला मिळू शकतं. मित्रांनो, 12 फेब्रुवारी ही तारीख महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाणार की आणखी एका राजकीय संघर्षाची सुरुवात ठरणार हे लवकरच स्पष्ट होईल. सुनील शेळके यांच्या विधानाने ठिणगी पडली आहे. आता याचा भडका उडणार की त्यातून एकतेचा प्रकाश पडणार हे पाहणं रंजक ठरेल. पुन्हा एकदा घड्याळ टिकटिक करणार आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकवटणार का? भाजप आणि शिंदे सेना या वादळात स्वतःला कसं सावरणार? तुम्हाला काय वाटतं? विलिनीकरण झालं तर फायदा नेमका कोणाचा होईल? सुनील शेळके यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे? तुमची मते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे सखोल विश्लेषण आवडलं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या खानदेशी रिपोर्टर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा राजकारणातील प्रत्येक घडामोड सर्वात आधी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.